श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर आज 21 जून पोर्टलचा जो व्हिडिओ आहे, 21 जूनचा व्हिडिओ जो केलेला आहे तो बघा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी ती रेमेडी करा। आजचा दिवस 3-6-9 मेथड जशी मी तुम्हाला समजून सांगितली। 21 जून बघा, 21 जून 2 + 1 3, 6वा महिना 3-6 आणि 2025 ची बेरीज 9 असा आजचा पोर्टल दिवस आहे। 3-6-9 कशा इच्छा लिहायच्या, काय इच्छा लिहायच्या मी सगळं व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे। तर त्याप्रमाणे तो उपाय आजपासून 3 दिवस सगळ्यांनी आठवणीने करायचा आहे। तो केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तरीही पूर्ण होईल। मी स्वतः सकाळी केला आहे, आता संध्याकाळी दुपारी करणार आणि मग रात्री करणार। अगदी जबरदस्त तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच उपाय आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सांगते, आज 21 जून रोजी चांगला दिवस आहे, खूप उत्तम दिवस आहे, 3-6-9चा दिवस आहे। म्हणून आज ब्रेसलेटवर जबरदस्त ऑफर ठेवली आहे। रेट खूप कमी केले आहे। ज्यांना फिरोजा, मनी मॅग्नेट, पायराइड हा 3चा कॉम्बो जो तुमच्या सगळ्या अडचणी घालवेल तो घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या नंबरवर, वरती दिलेल्या नंबरवर मेसेज करावा। फक्त आणि फक्त मेसेज करावा, कॉल करू नये। त्याचप्रमाणे एमेथिस्टचं व्यसनमुक्तीचं ब्रेसलेट, वेट लॉसचं ब्रेसलेट, रोजचं नातेसंबंधीचं ब्रेसलेट, एज्युकेशन ब्रेसलेट हे सुद्धा तुम्हाला हवे असतील। बीपी, थायरॉइड, पीसीओडी हे एमेथिस्ट वगैरे जे कोणते तुम्हाला ब्रेसलेट हवे असतील ते सुद्धा तुम्हाला आज ऑफरमध्ये मिळतील। आणि त्याबरोबर पायराइड स्टोन तुम्हाला आज फ्री देणार आहे। 3 ब्रेसलेटवर पायराइड स्टोन आज फ्री देणार आहे। त्यामुळे आज संपर्क साधावा। शनी ब्रेसलेट, नजरबाधा ब्रेसलेट, ओराक्लिन ब्रेसलेट हे सगळे आज तुम्हाला जवळजवळ मी 40% डिस्काउंटमध्ये देणार आहे। तर आज सगळ्यांनी ते ब्रेसलेट कृपा करून तुम्ही आज तो फायदा घ्या। ब्रेसलेटनी माझा तर हात भरलेला असतो आणि तेवढेच माझ्या पर्समध्ये असतात, कारण माझा क्रिस्टलवर प्रचंड जास्त विश्वास आहे आणि तेवढं माझं कामही झालेलं आहे। थोड्यामध्ये फोन आला होता। तर अशा पद्धतीने ब्रेसलेटचा आज लाभ घ्या। त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचनवर सुद्धा आज ऑफर ठेवली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांनी कुंचन आपले विधिवत, मी महालक्ष्मी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणांशी लावून आणलेले आहेत। विधिवत पूजा तिथल्या गुरुजींकडनं करून घेतलेली आहे। त्यामुळे आपल्याकडचे जे लक्ष्मी कुंचन आहेत ते तुम्हाला 100 नाही 1,00,000% लाभ देणार, याची मी तुम्हाला खात्री देते। आज त्याच्यावर पण मी डिस्काउंट ठेवला आहे गुरुपौर्णिमा विशेष। तर सगळ्यांनी कुंचनचा सुद्धा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बरं, आता बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत, रिप्लाय देत नाही। देईन, मी थोडीशी कामात आहे त्यामुळे मला थोडं समजून घ्या। रिप्लाय देईन, सगळ्यांचे पार्सल येतील, काळजी करू नका। थोडासा विश्वास ठेवलात तर काम सोपं होईल तुम्हालाही आणि मलाही। तर आता आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली एक पाण्याची अशी रेमेडी सांगणार आहे, ज्यानं तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल, समृद्धी येईल, मुलांचं शिक्षण नीट होईल, नोकरी लागत नसेल तर नोकरी लागेल, लग्न जमत नसेल तर लग्न जमेल, पती तुम्हाला नीट वागवत नसेल, घरामध्ये वाद होत असतील तर वाद मिटतील, सगळं काही तुमच्या मनासारखं होईल। आता हे सांगताना मला एका ताईचा काल सुंदर असा कमेंट आठवला की ताई तुमच्याकडे इतक्या रेमेडी आहेत पण तुमचं असं झालं, मला फार वाईट वाटतं। तर ताई, वाईट वाटून घेऊ नका। तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या आयुष्यात नीट नाहीये, पण मी माझ्या आयुष्यात उलट आता पहिल्यापेक्षा आता मी प्रचंड सुखी आहे। प्रचंड म्हणजे प्रचंड सुखी आहे आणि मी खूप आनंदात आहे, खूप म्हणजे खूप आनंदात आहे। थोडा संघर्ष झाला माझ्या आयुष्यात, मधल्या आयुष्यात त्रास झाला, पण मी एकदम आता ओके आहे। आणि या रेमेडीजमुळे आणि या उपायांमुळेच आज मी इथवर आहे, नाहीतर माझ्या जागेवर कुठली दुसरी स्त्री असती तर सगळ्या आशा सगळं संपवून बसली असती। पण मी तशी नाहीये, मी फार भयंकर जिद्दी आहे
त्यामुळं मला म्हणतो ना आपण की लॉ ऑफ अट्रॅक्शन, ब्रह्मांड, महाराजांची साथ, सगळ्यांची साथ माझ्या पाठीमागं एवढी जबरदस्त आहे की मी कधीच पडू शकत नाही. आता पाण्याची रेमेडी बघा, आता सुद्धा माझ्या पुढे तांब्या आहे. कधीही पाणी पिताना मी तुम्हाला सांगते, आता काही अटी सांगते मी तुम्हाला. आता सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी करताना काचेचा ग्लास घ्यायचा, नसेल तर हरकत नाही पण शक्यतो काचेचा ग्लास घ्यायचा. काचेचा ग्लास घ्यायचा किंवा काचेची एक बाटली घ्यायची. ऑफिसला वगैरे जात असाल तर काचेची बाटली घ्यायची, घरात असाल तर काचेचा ग्लास सुद्धा तुम्हाला चालेल. सगळ्यात आधी लक्षात घ्या की पाणी ही एकमेव गोष्ट अशी आहे ज्याला मेमरी आहे. ज्याच्यावर शास्त्रज्ञांनी एक रिसर्च केला होता की बर्फात रिसर्च केला होता की निगेटिव्ह वाइब्स किंवा निगेटिव्ह संगीत एका पाण्याला ऐकवलं, पॉझिटिव्ह वाइब्स एका पाण्याला ऐकवलं आणि त्यातून ज्या आकृती तयार झाल्या, ज्यांना पॉझिटिव्ह एनर्जी दिली होती, फुलांचे वगैरे आकार तयार झाले आणि ज्यांना निगेटिव्ह एनर्जी दिली होती तिथे अक्षरशः हॉरर असे काहीतरी चित्र विचित्र अमिबा वगैरे असे आकृती तयार झाल्या. म्हणजे इतकी पाण्याला मेमरी आहे की पाणी आपण बोलेल ते कॅच करतं. लक्षात घ्या, पाणी पिताना कधीही रागे रागे पाणी पिऊ नका. राग आलाय, पिलंय बाटलीभर पाणी, कारण तुम्ही ते स्वतःच्या आत नेताय. तुम्हाला ही मेथड समजत असेल तर बघा की तुम्ही पाणी हातात घेताय, चिडताय आणि ते पाणी रसारसा पिताय, म्हणजे अजून राग तुमच्या आत आणताय. असं नाही करायचं. पाण्याला मान द्या. पाण्याचा पहिली गोष्ट अपमान करायचा सोडा. आता तुम्ही म्हणाल पाण्याचा अपमान म्हणजे काय, तर पाणी पिलं, निम्म टाकून दिलं, बिरकावलं बेसिन मध्ये, पाणी पिलं आणि टाकून दिलं. पाणी पिता पिता उष्टा ग्लास तसाच सोडला, टाकला घासायला, हा झाला पाण्याचा अपमान. तुम्हाला जितकं लागणार आहे तितकंच पाणी घ्या किंवा मग बाटलीत भरून ठेवा आणि त्यातलं प्या. पण अर्धा ग्लास पाणी ओतून देणं आणि अर्धा ग्लास पिणं हा पाण्याचा अपमान आहे. पाणी हे आपल्या 5 तत्वापैकी एक तत्व आहे. त्यामुळं पाण्याशी आपल्याला खूप सांभाळून राहायचं आहे. एकेका थेंबाची पाण्याची आपल्याला किंमत तेव्हा कळते जेव्हा एक दिवस लाईट नसेल आणि आपल्याकडे पाणी नसेल, तेव्हा तुम्ही समजू शकता की पाण्याला किती महत्व आहे. काचेचा ग्लास घ्या, त्याच्यावर तुमची एक कोणतीही इच्छा, पैसा, लग्न, नोकरी किंवा जे तुम्हाला हवं आहे, शिक्षण, तर ते तुम्हाला पूर्ण इच्छा त्या ग्लासवर चिकटवायचे पांढऱ्या एखाद्या कागदावर की मला नोकरी लागली आहे, मला महिन्याला 2 लाख मिळत आहेत, किंवा एकच इच्छा, मला नोकरी लागली आहे, लग्न झालं आहे, किंवा मला भरपूर संपत्ती मिळत आहे, माझं आरोग्य उत्तम आहे. जे हवं ते तुम्ही त्या बाटलीवर, सगळ्यांना दिसून नाही वाटत असेल तर खालच्या या पॅसेजला लावू शकता किंवा इथं लावू शकता. पांढऱ्या पेपरवर ग्रीन पेननी लिहायचं आणि त्याच्यावर चिकटवून टाकायचं. चिकटवल्यानंतर प्रत्येक वेळेस पाण्यात बघताना एक सेकंदभर मनात ती इच्छा बोलायची की हो, मला महिन्याला 2 लाख मिळत आहेत आणि थँक्यू युनिवर्स, आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. पाणी पिलं की तुमच्या अंगामध्ये एवढ्या एनर्जी निर्माण होतील की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये, 70% पाणी आपल्या शरीरात असतं आणि त्यामुळे आपल्या शरीरावर पाण्याचा जोर जास्त चालतो. त्यामुळं पाण्यामध्ये जितकं तुम्ही पॉझिटिव्ह व्हाइब्स सोडाल, जितकं पाणी तुम्ही मुलांना पण पाणी देताना तुमचे व्हाइब्स त्याच्यामध्ये सोडा की माझ्या मुलाला 100% पडलेत, 99% पडलेत, 90% पडलेत, माझ्या मुलाला हा जॉब लागलाय किंवा माझ्या मुलाचं व्यसन सुटलंय, जे काही असेल ते. आता तारक मंत्राची रेमेडी उगाच का मला सांगा की ग्लासवर पाणी ठेवा, ते पाणी ग्रहण करा. पाण्याचेच फक्त तीर्थ होऊ शकतं. आपण पाणी जेव्हा दत्तगुरूंच्या इथे वगैरे जातो, त्यांच्या पादुकांवरचे पाणी आपल्याला तीर्थ म्हणून देतात. चहा कॉफी देतात का? नाही. तर तीर्थ म्हणजे पाणी. पाण्याचं स्वरूपच अमृतात. गंगाजल, गंगाजल बघा सुद्धा, गंगाजलाला सुद्धा किती महत्व आहे. व्यक्ती गेली तरी त्याच्या तोंडामध्ये गंगाजल सोडतात, किंवा कुठल्याही गोष्टीचं शुद्धीकरण करायचं असेल तर गंगाजल सोडतात. मग तुम्हाला रेमेडी समजली का सांगा. तो कागद जेव्हा खराब होईल तेव्हा नवीन बदला, किंवा ती इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा त्याच्यावर लावा आणि त्यानंतर ते पाणी प्यायला सुरुवात करा. त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगते, ज्या वेळेस गुरुवार येईल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यात हळद घाला, समृद्धी येईल. सोमवार असेल त्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये मीठ घाला. त्याचप्रमाणे शुक्रवार असेल त्या दिवशी पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं अत्तर घाला.
यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये शुक्रवारी अत्तर, इलायचीचं पाणी हे घातल्याने सुद्धा तुम्हाला खूप तुमचा शुक्र स्ट्रॉंग होईल, चंद्र स्ट्रॉंग होईल। सोमवारी मीठ घातल्यामुळे हे उपाय केल्याने सुद्धा पाण्यातून बरेच उपाय करता येतात। हळूहळू मी तुम्हाला ते सांगेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पाण्याचे काय काय उपाय आहेत। तर हे सगळे उपाय करत राहा आणि त्यानंतर मला सांगा की तुमच्या आयुष्यात काय रिझल्ट आला। आजपासून पाणी पिताना पाण्यामध्ये बघून 1 सेकंदात ती इच्छा बोलायची आणि तुम्हाला ते पूर्ण करायचे। त्या स्वप्नांसाठी धडपड करायची, जिद्द ठेवायची, कष्ट करायचे, शिक्षण घ्यायचं, नामजप तर करायचाच करायचा, नामजपासारखं दुसरं काही नाहीये। त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड, थँक्यू म्हणणं सोडायचं नाही। थँक्यू हा शब्द अर्थानं खूप छोटा आहे पण तो खूप मोठे फायदे करून देणारा आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। ब्रेसलेटसाठी वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आज बिग ऑफर मध्ये तुम्हाला देणार आहे तर तुम्ही आजच्या ऑफरचा लाभ घ्या। कुंचन सेवेवर सुद्धा आज मोठी ऑफर आहे। आज फक्त बुकिंग करतील ते पहिले 20 मेंबर ज्यांचं बुकिंग होईल त्यांना फक्त ऑफरचा लाभ घेता येईल। उद्या ही ऑफर राहणार नाही। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।